अपडेट पुण्यामधनं येते ती म्हणजे मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळलेलं आहे आणि पुण्यात अहिल्यानगर रस्त्यावरची सणसवाडी मधली ही घटना आपण पाहतोय। मुसळधार पाऊस आणि वादळी वारा इथे झालेला आहे आणि त्यामुळे होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि 7 ते 8 दुचाकींचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय हे पुण्यातनं थेट दृश्य सणसवाडी इथं होर्डिंग कोसळलेलं आहे। भलं मोठं होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यामुळे या होर्डिंगच्या खाली लावण्यात आलेल्या पार्क करण्यात आलेल्या या दुचाकींचं नुकसान झालेलं आहे। या होर्डिंगच्या खाली दुचाकी दबल्या गेल्या आहेत। तर रोहन कदम आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, दोन घटना घडलेल्या आहेत पुण्यात, तेही मुसळधार पावसामुळे। एकीकडे विमानतळाची सुद्धा ड्रेनेज लाईन पूर्णपणे वाहते आणि दुसरीकडे हे होर्डिंग कोसळलेलं आहे। काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? अगदी महत्त्वाची घडामोड जी आहे ती ही घडलेली पाहायला मिळते। घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते पुण्यातील अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीच्या पुढे गेल्यानंतर सणसवाडी चौक आहे आणि या सणसवाडी चौकामध्ये असणारं भलं मोठी होर्डिंग जी आहे ती वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे जी आहे ती कोसळल्याची माहिती सध्याच्या घडीला समोर येते। परंतु सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, कारण का पाऊस पडत असल्यामुळे तितकीशी वर्दळ रस्त्यावरती नव्हती। परंतु होर्डिंगच्या खाली काही दुचाकी ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर पावसापासून वाचण्यासाठी आश्रय जो आहे तो काही नागरिकांनी घेतलेला होता। परंतु त्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। पुण्यातील सणसवाडीच्या चौकामध्ये हे सगळं होर्डिंग जे आहे ते अगदी काही मिनिटांपूर्वी कोसळलेलं आहे आणि यामध्ये 7 ते 8 दुचाकींचं नुकसान जे आहे ते झालं असल्याची माहिती समोर येते। कारण का सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि वारं जे आहे ते काही प्रमाणामध्ये सुटलेलं होतं आणि मी जसं मगाशी सांगितलं की पुणे शहरातच नाही तर पुण्याच्या उपनगरामध्ये देखील अशा प्रकारचा पाऊस मागील काही तासांपासून आता पावसाळा जवळ येतो आणि त्यामुळे आधीच हवामान खात्याने इशारा दिला होता की वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय आणि आता तर मॉन्सून सुद्धा लवकर येणार आहे, राज्यात दाखल होणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे। मात्र या होर्डिंगच्या घटनेमुळे पुन्हा एकदा होर्डिंग्सचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कारण हे होर्डिंग सुद्धा अशा भागात आहे की जिथे नेहमी मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ जी आहे ती दिसून येते। अगदी बरोबर आहे। काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये अशाच प्रकारची मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली होती। पुणे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या आरटीओ चौकामध्ये अशा प्रकारचं होर्डिंग कोसळलं होतं आणि अनेकांना त्यामुळे जीव जो आहे तो गमावा लागलेला होता। परंतु त्यातून पुणे महानगरपालिकेने काही धडा घेतला आहे का, त्यातून काही शिकलंय का, हा प्रश्न जो आहे तो पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे। कारण का अशा प्रकारे धोकादायक होर्डिंग सर्रास आपल्याला पुण्यातील चौकांमध्ये जे आहेत ते पाहायला मिळतात, कारण का त्याला कुठलंही सेफ्टी ऑडिट झालेलं नाही आहे, स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही आहे, तरी देखील अशा प्रकारच्या होर्डिंग्सला जी आहे ती मान्यता दिली जाते आणि त्यांच्याकडून महसूल देखील गोळा केला जातो। परंतु हे महसूलमुळे जे आहे ते पुणेकरांचे जीव धोक्यात आल्याचं पाहायला मिळते, कारण का हे अधिकृत होर्डिंग्स असतात आणि ह्या अधिकृत होर्डिंग्सचा सगळा लोखंडी भार जो आहे तो अनेकदा अशा प्रकारच्या वादळी वाऱ्यांमुळे पावसांमुळे जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो आणि तशाच प्रकारची घटना जी आहे ती सणसवाडी परिसरामध्ये घडलेली पाहायला मिळते। वाघोलीच्या नजीक असलेलं हे सणसवाडी गाव आहे आणि या सणसवाडीच्या चौकामध्ये अशा प्रकारचं होर्डिंग जे आहे ते सध्याच्या घडीला कोसळल्याची माहिती मिळते आणि यामध्ये जवळपास 7 ते 8 दुचाकींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मागील काही वर्षांपूर्वी धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय पुण्यात होर्डिंग कोसळलेलं आहे अवकाळी पावसामुळे। आपण पाहतोय पुण्यात सणसवाडी इथली ही घटना आपण पाहतोय। रस्त्यावर लावलेलं भलं मोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे कोसळलेलं आहे।